आणि रामदासजींना आणि सगळ्यांना विनंती केली होती की भारतीय दलित पॅंथरचा इतिहास म्हणजे राजा ढाले यांनी ती बरखास्त केल्यानंतर खरं म्हणजे मास मुवमेंट वगैरे नाव घेतल्यानंतर ते काय झालं सगळं त्या पुस्तकात केलं. आपण रामदासजी खरं म्हणजे ती पुढे चळवली म्हणजे गंगाधर गाडे होते, प्रीतमकुमार शेगावकर, अरुण कांबळे या सगळ्यांनी खूप लोक होते. एक भारतीय दलित पॅंथरच्या रूपाने त्याचं जे पुढे नेलं त्याबद्दलही रामदासजी तुमच्याही कमी अभिनंदन करतो. कारण हा लढा होता. कारण विधाकाशी दिलीप जगतापांनी सांगितलं पॅंथर म्हणजे काय, तर पॅंथर ही प्रवृत्ती होती, लढा होता, मिलिटन्सी. आम्ही हिंसाचारी नव्हतो, मिलिटंट होतो. अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रतिकार शक्ती आमच्यात होती आणि जिथे तिथे शक्य होती. चरणसिंगाच्या ह्याच्यात लढाईत सांगितलं खूप मार बसला. अविनाश स्वतः, दिलीप जगताप, आम्हाला सगळ्यांना अटक केली तिथे त्यावेळेस. परंतु त्यावेळेस एक जी पॅंथर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ऊर्जा आली होती, ती ऊर्जा मला वाटतं आज पुन्हा एक दलित पॅंथरची निर्माण करण्याची इच्छा सगळ्यांची आहे. या पुस्तकामुळे, त्या इतिहासामुळे हे सगळं बरोबर होतं. आणि त्याच्यात तुम्ही त्या कार्यकर्त्यांची जी दखल घेतलेली आहे जयराव, ही मला फार लक्षणीय वाटते. कारण चळवळीत कार्यकर्त्यांचा बहुमान हा राखला गेला पाहिजे आणि आज सत्कार केला. त्या निमित्ताने जी आपली संयोजक मंडळी आहे त्यांचं देखील मी खरोखरच मला फार बरं वाटतं. मी तुम्हाला म्हणजे स्वतःबद्दल सांगत नाही, माझं इंग्रजी पुस्तक आलं होतं माझं, दलित पॅंथर अधोरेखित सत्य. तर ते जे पंडित ते ट्रान्सलेट होताना त्यांचे ते एडिटर्स असतात, ते सगळे एक्सपर्टकडे देतात. ओरिएंट ब्लॅक स्वान जागतिक संस्था आहे. त्यांनी म्हणाले याच्यातली कार्यकर्त्यांची नावं खूप आलेली आहेत ती वगळा. म्हटलं कार्यकर्त्यांचे नाव वगळत असाल तर मला माझ्या इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर नको, कारण या कार्यकर्त्यांच्या जीवावरच पॅंथर म्हणजे आज आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे म्हणजे तुम्हाला आज मी सांगितलं त्यावेळी माझ्या मुलाखतीत मी सांगितलं पॅंथरचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनचा कलेक्टर ऑफिसरचा दरवाजा हाताने उघडत नव्हते, लात मारून उघडायचे आणि सांगायचे अरे पाणी द्या, चहा द्या, 2500 वर्ष तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आणि तुम्हाला म्हणजे हे गोष्टी आज कपोलकल्पित वाटतात. वसंतराव नाईक आणि त्यावेळेस मुख्यमंत्री रामदासजी किती निरोप यायचे लेबर कॅम्पात वगैरे. राजा ढाले माझ्या घरी होते नंतर हल्ला झाल्यानंतर आणि सगळ्यांना. तर आम्ही सांगायचो मुख्यमंत्र्यांना गरज असेल तर त्यांनी लेबर कॅम्पात यावं. ही पॅंथरची ताकद होती आणि ही ताकद ऊर्जा ही आपल्यात आली पाहिजे. कारण आंबेडकरी चळवळीचं बाबा तुम्ही सांगितलं संविधानाच्या बद्दल काय चाललं. संबंध देशामध्ये मला खरोखरच देशामधलं वातावरण बघितलं, अभ्यासक्रमात बदल होण्यात चालल्यात. मला एक मी गमतीदार पद्धतीने होतो आजच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम बदलला तर पुस्तकामध्ये प्रश्न असतो आणि उत्तरही असतं. माहिती आहे ना तुम्हाला आजच्या अभ्यासक्रमात. तर एखाद्या समजा पुस्तकात मराठी पुस्तकात लिहिले की आज इथे अर्बन नक्षलवादी कवी कोण कोण होऊन गेले मराठीत प्रसिद्ध ते लिहा. तर मग ते खाली उत्तर लिहितील, नावं लिहिली साठे गुरुजी, अण्णाभाऊ साठे, कुसुमाग्रज. का तर अण्णाभाऊ साठेंनी कविता लिहिली होती, जग बदल घालून घाव सांगणे वेले मला भिवरो. अरे हिंसा आहे, घाव घालायला सांगतो. साठे गुरुजींनी कविता लिहिली होती, आता उठू सारे रान आता पिटो सारे. अरे इथे पण हिंसा आहे. कुसुमाग्रज गरजा जय जयकार क्रांतीचा आहे म्हणजे. किंवा नारायण सुर्वे कामगार आहे तळपती तलवार आहे वगैरे. अरे तलवार इथे काय हिंसा वगैरे करताय काय. किंवा नामदेव रसा त्यांची सनातन दया फॉकलंडच्या भडावर उंच नाही. खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातलाच नाही. बोलून चालून ते सामंतशाह, त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश. आज मध्ये पुढे ते बोलतात, माझ्या आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली, माझ्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो
आता ह्या शहराला आग लावीत चला, म्हणजे आग लावण्याची भाषा, म्हणजे सगळे हे इतिहास बदलण्याचं. आणि जे एक आपलं एक सांस्कृतिक, आपली लढाई सांस्कृतिक देखील एक लक्षात घ्या, नुसती सामाजिक नाही. इथली मूल्य व्यवस्था, जीवन मूल्य व्यवस्था ही दलित साहित्यिकांनी आणि आपण सगळ्या विचारवंतांनी जी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणलेली आहे. म्हणजे संविधान, संस्कृती आणि त्याच्यातली जीवनमूल्य आपल्याला जपायची आहे. आणि दलित पॅंथरची लढाई ही जीवनमूल्य जपण्यासाठीच होती. आणि संविधानाची मूल्य ही जीवनमूल्य ही संविधानात बाबासाहेबांनी आणली. आज तर त्यावेळेचा पॅंथरची ऊर्जा आणि जोशेलची नाही. लढ्याच्या शैली बदललेल्या आहेत, प्रश्न बदललेले आहेत, संबंध एक वातावरण बदललं आहे. परंतु जी अत्याचारी आणि मनोवादी व्यवस्था आहे तिच्यातला गाभा हा कायम आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला, आपण कुठे असलो तरी सातत्याने ही लढाई लढत राहणार आहे. कारण आपल्या पुढे आज प्रश्न आहे संबंध आपल्या ह्या जमलेल्या आपल्या पिढीचं एक आहे की आपण पुढच्या पिढीच्या हाती आपण आपले महापुरुष जसे छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतीवीर फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे अण्णाभाऊ साठे असतील, हे आपण पुढच्या पिढीच्या हाती क्रांतिकारक स्वरूपात कसे सोपवणार आहोत हे आहे. कारण हे आपले सगळे महापुरुष हे हायजॅक करून ते त्यांच्या जीवनमूल्यात बसवण्याचा प्रयत्न करतायत. हे आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून ही सांस्कृतिक लढाई देखील आहे, ही आपल्याला लढायची आहे. आणि म्हणून पॅंथरची गरज आहे. परंतु पॅंथर लढत असताना केवळ निवडणुकांचा हिशोब न करता हे लढायला लागेल. कारण मी एका कवितेत छावणी आली ते मधल्या लागेल, तुला ही लढाई सूर बदलले छान झालेस तर तू असा भांबवलेला का. अरे इथे सूरच काय, सूर्य देखील बदलायचं आहे. जरा माहिती आहे, ठाऊक आहे मला ठेवता येणार नाही तुला तुझ्या डायरीत झुळकांची नोंद. माहिती आहे मला ठेवता येणार नाही तुला तुझ्या डायरीत झुळकांची नोंद. ठेवावं लागेल वादळांचाच हिशेब. वादळांचा हिशेब ठेवणारी पॅंथर ही होती, झुळकांची नोंद घेणारी नव्हती. ही प्रवृत्ती, जसं ही वृत्ती आहे जी लढाऊ, जी बाबासाहेबांनी शिकवलेली आहे, जी फुल्यांनी आपल्याला जो आत्मसन्मानातून जी आत्मनिर्भरता आलेली आहे, ती आत्मनिर्भरता म्हणजे पॅंथरचा आवाज. आणि हीच आपल्याला जपायची आहे. आणि देवदेवा तुम्ही या पिढीसाठी एक काम केलेलं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तुमचं अभिनंदन. एक मित्र म्हणून आपण खूप आपल्याला नामदेव ढसायचं त्या इतिहासातही जात नाही. खरोखरच मला आज नामदेवची खूप म्हणजे नामदेवचं भरून येतं, म्हणजे त्याचं बोलता येत नाही. ठीक आहे, मी इथेच थांबतो. जय भीम, जय भीम. धन्यवाद अर्जुनजी डांगे. पॅंथरचे लढणारे तुफानातले दिवे आजही जेव्हा चेतवतात, पेटवतात, तेव्हा तुमच्या माझ्या मनामध्ये खऱ्या अर्थानं स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटल्याशिवाय राहत नाही. पाठोपाठ आपलं मनोगत